त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, चित्र पहा व त्यात दाखवलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांचा वापर करून कशी लिहितात. आता इथं एक चित्र दिलेलं आहे तुम्हाला, म्हणजेच हा असतो एकक, दशक, शतक, हजार, म्हणजेच 1, 10, 100 आणि 1000 याची प्लेस व्हॅल्यू असते, म्हणजे स्थानिक किंमत असते. त्याच्यानंतर आता काय करायचे, टिंब मोजायचे एकक स्थानचे. 1, 2, 3, 4, 5, 6 किती आले, 6. त्याच्यानंतर 1, 2, 3, 3. त्याच्यानंतर 1, 2, 3, 4, 4. 1, 2, 3, 4, 5. त्याच्यानंतर 5. पण ती संख्या आपल्याला कशात सांगायची, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांचा वापर करून कशी लिहितात. मग आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात 5, 5, 4, 4, 3, 3, 6, 6, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा योग्य उत्तर राहील. त्यानंतरचा चौथा प्रश्न बघूया. 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कसा लिहितात. आता 4 अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजेच किती, 9999. ही काय झाली, मोठी, सर्वात मोठी संख्या. आणि 4 अंकी सर्वात लहान म्हणल्यानंतर किती, 1000. ही झाली लहान संख्या. आता करायची वजाबाकी, फरक विचारला आहे ना आपल्याला, मग त्याच्यामुळं वजाबाकी. 9शीला 9, 9, 9, 9मधनं 1 गेला 8, म्हणजे 8999. पण ते कशा सांगायचे आपल्याला, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात. मग 8999 हा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात दिलेला ऑप्शन आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे व देवनागरी संख्याचिन्हे यांच्या संख्येतील फरक किती. आता आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे असो का देवनागरी संख्याचिन्हे असो, कारण दोन्ही संख्याचिन्हे ही सारखीच आहेत, फक्त लिहिताना वेगवेगळी लिहितात. म्हणजेच 1 असा लिहिला आंतरराष्ट्रीयमध्ये तर देवनागरीमध्ये असा लिहितात. पण त्यांच्यातील जर फरक काढायचा झालाच तर फरक काय येईल, 0 येईल. काय येईल, 0 येईल. म्हणून ऑप्शन क्रमांक 4. एका संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. एका संख्येच्या एकक स्थानी म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, इथं एकक